जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची निवड झालेली आहे। खरं तर अतुल सावे यांना महायुतीतूनच विरोध झाला होता आणि तो विरोध केला होता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब बुगे यांनी। स्वतः आपल्या सोबत ते आहे। तुमच्या मागणीला कुठेतरी खरं आज यश आलेलं आहे असंच म्हणावं लागेल, कारण अतुल सावे यांना इथून आता पालकमंत्रीपद नाकारण्यात आले आणि या ठिकाणी पंकजा मुंडे यांची वर्णी लागलेली आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कालच या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री यांची निवड केली। त्यामध्ये जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सन्माननीय पंकजाताई मुंडे यांची निवड झाली। खरं तर पंकजाताईंनी यापूर्वी लातूरला पालकमंत्री म्हणून काम केलं, बीडला काम केलं, अत्यंत चांगलं काम त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये केलं असल्यामुळं आणि इथे तुम्ही म्हटल्याप्रमाणे पूर्वी अतुल सावे साहेब पालकमंत्री होते। मागचा विषय काय घडला हा सर्व तुम्हाला माहिती आहे, परंतु आज मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतला, पंकजाताई मुंडेंना जालना जिल्ह्याचं पालकमंत्री केलं। मी सर्वप्रथम जिल्हा शिवसेनेच्या वतीने या तिन्ही नेत्यांचं मनपूर्वक असे आभार मानतो आणि पंकजाताईच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासामध्ये झपाट्याने वाढ होणार आहे। सर्वांना घेऊन चालणारा नेते लोकनेते आहे, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा त्यांना मिळालेला आहे। त्यामुळे जनतेतल्या त्या असल्यामुळं साहजिकच ज्या अडचणी पूर्वी आल्या त्या येणार नाही अशी पंकजाताईकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि सर्वांना, सर्व घटक पक्षांना, महायुतीच्या सर्व पक्षांना त्या घेऊन चालतील। बरं, पहिल्यांदाच आता जालना जिल्ह्याचा पदभार ते स्वीकारणार आहे, त्यामुळे त्यांच्या विकासाला कुठेतरी अडचण येण्याची शक्यता वगैरे काय आहे का? नाही नाही नाही, कसली अडचण नाही, कारण त्यांना पूर्ण जिल्हा नियोजनचा पूर्ण माहिती आहे, पूर्ण जालना जिल्ह्याची पार्श्वभूमी माहिती आहे, त्यामुळे कसली अडचण येणार नाही आणि आम्ही सर्व महायुती म्हणून त्यांचं जोरदार असं स्वागत या जिल्ह्यामध्ये करणार आहेत। तर नक्कीच हे होते शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब बुगे। कुठलीही अडचण पंकजा मुंडे यांना जालन्यामध्ये येणार नाही असं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलंय। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।